खळबळजनक कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर रात्री 11 वाजता भामट्या देवऋषीचा आघोरी प्रकार. व्हिडिओ तुफान व्हायरल. झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकरवी भूत काढण्याचा आघोरी प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर हा प्रकार घडला असून रात्रीच्या अंधारात पंचगंगा नदी घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा आघोरी प्रकार केला जात असल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री 9 ते 11च्या दरम्यान घडल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून थेट पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संबंधित मांत्रिकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. मात्र गेल्या काही दिवसात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत असून असाच एक प्रकार काल रात्री उघडकीस आलाय. पंचगंगा नदी घाटावर झपाटलेल्या असल्याच्या संशयावरून एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा आघोरी प्रकार सुरू असल्याचं समोर आले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रात्री 10 ते 11च्या दरम्यान घडल्याचं स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं. हा प्रकार इतका भयानक होता की याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचगंगा घाट येथे रात्री 10 ते 11च्या दरम्यान 5 ते 6 पुरुष व एक महिला पंचगंगा घाट परिसरात आली. इतक्यात तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचला. सर्वजण घाटावर नदी किनारी बसून जेवत असताना अचानक आरडाओरडा सुरू झाला. महिला झपाटलेली असल्याचं म्हणत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओरडायला लावलं. तिच्या अंगावर फुंकी मारली. काही विचित्र क्रिया केल्या. आरडाओरडा होत असल्याचं तिथेच बाजूला बसलेल्या काही नागरिकांना कानावर पडताच ते तेथे पोहोचले. त्यातील एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. मांत्रिकाला जाब विचारण्यास गेल्यानंतर घाबरून मांत्रिक तेथून पळून गेला. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून शाहूंच्या या नगरीत भोंदूगिरीला स्थान नाही. अशा भोंदूगिरी करणाऱ्या बाबांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादक समीर मोळे, कार्यकारी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.